काय ॲडमिशन झालं का तुमचं कॉलेजला? हो झालं ना. कोणत्या? जे असेल ते, जे असेल ते. चलो. चला तर बघूया काय काय होतं ॲडमिशनसाठी. ॲडमिशन कसं किती वाजेपर्यंत कंप्लीट होतंय. तर पहिले तर त्यांना फ्रीज केलेलं अलॉटमेंट लेटर लागत होतं, सो ते आम्ही प्रिंट काढत होतो. आणि त्यानंतर मग डॉक्युमेंट वगैरे सगळे जे रिअल आहेत ओरिजिनल ते सबमिट, म्हणजे ते बघतात, सबमिट करतात. मग ते फॉर्म्स वगैरे फॉर्मॅलिटीज सगळ्या पूर्ण करावं लागतात. फार जास्त लेंदी प्रोसेस आहे आणि गर्दी असल्यामुळे लवकर झालंही नाही, तर फार कंटाळा आला आणि इरिटेट झाली मी, त्यामुळे इथे फिरत होते थोडंसं. सो आता लंच ब्रेक झाला आहे आणि आमचं सगळं फायनल झालं आहे. बट जस्ट डॉक्युमेंट सबमिट करायचे सगळं, म्हणजे ओके टोटल सगळं. आणि आम्ही बिस्किट असं बॉटलच्या बॉटलमध्ये बुडवून पाण्यामध्ये घेऊन पार्ले आवडत तर नव्हता, बट खावा लागलं कारण की पर्यायच नव्हता. भूक लागली आम्हाला. 140 झाले. सो सध्याला एक फार मोठं टेन्शन आलं आहे दीदीला आणि मलाही. हां, इट्स ओके, एवढं काही नाही आहे. फक्त मी माझं तर पचका झालेला आहे. हो ना, मी 10th डिप्लोमाची TC लागत होती, तिने 10th TC अपलोड केली, 10th लिव्हिंग सर्टिफिकेट. आणि आमचा ACBCचा घोळ झाला आहे. फक्त कास्ट व्हॅलिडिटी जे होतं ना, कास्ट व्हॅलिडिटीचं रिसिप्ट आम्ही अपलोड नव्हतं केलं, बट ACBC जे आहे ते अपलोड. येस, फायनली 5:26 झाले अँड तिथून माझं ॲडमिशन कन्फर्म झालं. ॲडमिशन्स तर झाले कन्फर्म, बट ना पूर्ण दिवसभर ही ॲडमिशनची प्रोसेस करून करून खूप बोर झाले मी. बाप रे, व्हेरी मच टायर्ड नाऊ. त्याला थांबलं होतं फायनली, आता कॅब आली ना आम्ही चाललो. माझ्या एक्सप्रेशन्सवरून तुम्हाला कळतच असेल मी फार बोर झालेली. आणि आम्ही परत सकाळी नाश्ता करून आलेलो फक्त, त्यानंतर दुपारी लंच पण नाही केला. सो आता आम्ही चाललो. सो भूक तर फार लागली होती, त्यामुळे घरी जायचं पण वेट नाही झाला. तर मग आम्ही एक हॉटेल शोधली आणि तिथे मस्तपैकी डिनर केला. काय ॲडमिशन झालं का तुमच्या कॉलेजला? हो झालं ना. कोणत्या? जे असेल ते, जे असेल ते. आणि काय मग राहण्याची कशी सोय आहे तुमची इथे? आणि खूप फ्लॅट आहे एकदम ते फ्लॅट पाहिलं तर पण वेल फर्निश्ड फ्लॅट आहे. आता थोड्या दिवसातच गणपती बाप्पांचं आगमन होणार, तर मला जागोजागी गणपती बाप्पाच दिसत होते. काही आता विषय असा झालेला आहे की आम्ही कपडे सोबत नाही आणलेले आणि आता ठरलंय 2 दिवस थांबायचं, नाईट ड्रेस वगैरे घेऊ. बघू आता काय घेऊ काय नाही काय माहिती. विषय असं झालं, आम्ही ह्या मॉलमध्ये आलो. फक्त एक टॉप आणि एक पॅन्ट असं एक नाईट ड्रेस घ्यायसाठी आलतो आणि भरपूर घेतलेलं आहे. झालंय गाईज, आता चाललंय आम्ही. वी आर गोइंग रिटर्न. करता कॉल्ड अस. लवकर या. कुठे आहे, काय करत असेल लागल्या? ओके, चला आता मराठी बोलूया. पप्पाने बोलवले, पप्पा म्हटले होते 10 मिनिटात वापस या पटकन. आम्हाला 10 मिनिट यायलाच लागले, जायलाच लागले. तेच तर. आणि आम्ही फक्त एक शर्ट एक पॅन्ट असं म्हणून असं घेऊ असं घेतले. अरे यार मला बोलता गेलं नाही. ओके, इट्स 9:20. ही पोरगी